अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भातकुली तालुक्यात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। दुबार पेरणीचा संकट, वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि महावितरणाच्या गलथान कारभाराने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलं आहे। अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी यांसारख्या पिकांची लागवड केली आहे, परंतु काही भागांमध्ये अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे। एकीकडे पावसाची अनियमितता तर दुसरीकडे वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। पिकांचं संरक्षण करण्याकरिता शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या सहाय्याने गस्त घालावी लागत आहे। चांगल्या सरी आल्या, त्या सरी आल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पेरणी केली। पेरणी केल्यानंतर 1-2 दिवस पाऊसही आला, त्यामुळे बीज अंकुरित झाले, निघण्याची तयारीत आहे। पण आता 3 दिवसापासून चांगली ऊनही तापली, पावसाचा खूप मोठा खंडही पडला, त्यामुळे ऊन काय राहिला की जे वाणी आहे ते पूर्ण तो अंकुर खाऊन घेऊन राहिले। त्याच्यानंतर जंगली जनावर डुकरं तूर खाऊन टाकून राहिले, उकरून टाकून राहिले। त्याच्यात पाण्याचा खंड पडल्यामुळे आम्ही आमच्या गावाची ओलीत आहे, तर आम्ही पाणी देण्याचे प्रयत्न करत आहोत। पण महावितरणचा एवढा गलथान कारभार आहे की गेल्या 2 वर्षापासून मी DYलाही तक्रार दिली, JEलाही तक्रार दिली, पण अद्यापपर्यंत ते DP दुरुस्त झाले नाही। त्याच्यानंतर कर्मचारी इथं हजर राहत नाही, लोड शेडिंग आहे, 1 दिवसाआड लाईन भेटते। JEच अमरावतीला राहतात, तर हे खालचे कर्मचारी कुठे इथं राहील? लाईन येते सकाळी 8 वाजता, कर्मचारी 12 वाजता, लाईन होते चालू ते 3 वाजता, आणि 4 वाजता 5 वाजता लाईन जाते। कधी ओलीत होणार? सर्वच गोष्टीचे लोक आता समजा आता विकासात्मक कामं करायचे असले तर रस्त्यानं जे झाडं असते, झाडं तोडायला जर सरकार गेलं तर वृक्षप्रेमी त्याचे याचिका दाखल करतात। जनावरं जर आता समजा आम्हाला जनावरं हे आमची तूर खाऊन राहिले, आम्ही जर एखाद्यानं जनावर मारलं तर त्याच्यावर केसेस दाखल करतात, त्या जनावराची प्रेमी पैदा होऊन जातात। मात्र शेतकरी हा सर्व इकडून वेटीस धरला चालला, पण शेतकऱ्याचं सध्या कोणीच प्रेमी दिसत नाही आहे। निवडणूक आली तर फक्त विरोधी पक्षाला शेतकरी दिसतो, पण निवडून आला की तो चुपचाप बसला राहतो। शेतकरी मरून राहिला याच्यावर अजूनपर्यंत कोणाचंच लक्ष नाही। एक तर निसर्गही मारून राहिला, निसर्गही कोपला, सरकार तर काही विषयच नाही, सरकार तर कुठली दखलच घ्यायला तयार नाही शेतकऱ्याची, आणि विरोधी पक्षही हातमिळवणी करून साटेलोटे करून गप्प बसलाय। मी तर त्यांची वाट पाहून राहिलो की अमरावती जिल्ह्यात कधी येते। तो कृषी मंत्री ज्या दिवशी येईल तर कृषी मंत्र्यालय अमरावती जिल्ह्याचा इचका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। राहिलं बबनराव लोणीकर, याच्या बापाची याची पुरी खानदान आम्ही पोचतो। या पैदाही झाला ना तर याच्या ते जे या नाळ कापासाठी जर कैची वापरली असेल ते आमच्या पैशातून वापरली। हरामखोराने यांना बोलावं नाही की आमचे उपकार काय आहे म्हणून। आम्ही टॅक्स देतो, त्या टॅक्सच्या पैशातून सरकार नियोजन करतात, आम्ही टॅक्स भरतो म्हणून यांचं सर्व चालू राहते। यांचे पगार पेन्शन हरामखोराला आम्ही देतो। त्याच्यानंतर यांच्या गाड्या ज्यावेळेस घेतल्या जाते तर त्या बिनव्याजी कर्ज आमच्या पैशातून दिल्या जाते, आणि हरामखोराचे बच्चे आमच्यावर बोलतात। दाखवतो त्यांना, याचा घरी म्हणा एका बापाची औलाद असेल तर अमरावती जिल्ह्यात या म्हणा फिराले फक्त। याचा खूप मोठा परिणाम देवेंद्र फडणवीस जर अशा भूमिका घेतल्या, असे जर बेताल वक्तव्य करणारे जर नेते जर महाराष्ट्रात राहिले तर निश्चितच आज ते मुख्यमंत्री आहे, उद्या कदाचित आमदारही राहणार नाही। कारण मी भाजपच्या सोबत आहो, पण हे ज्यावेळेस बोलतात बागडबिल्ले त्यावेळेस आम्हाला खूप दुःख होते की आम्ही कोणाला मतदान केलं, या हरामखोरांना आम्ही सत्तेत आणलं, आणि हे आमच्यावरच ओरडतात, आमच्यावरच बोलतात। लाजा वाटायला पाहिजे हरामखोरांना यांना। महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी विद्युत दिवे नादुरुस्त आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनाही वेळेवर वीज पुरवठा मिळत नसल्याने पिकांना पाणी कसं द्यावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे। गेल्या वर्षी सरकारने पीक विमा जाहीर केला होता, मात्र तो अद्याप मिळालेला नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे।
सरकारने तत्काळ शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी मागणी भातकुली तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. कपाशीची पेरणी झालेली आहे, पण पाऊस अत्यंत अल्प प्रमाणात आहे. पाऊस भातकुली तालुक्यात आणि त्यात काही भागात पाऊस एवढा कमी आहे की दुबार पेरणीचं संकट आल्याशिवाय राहत नाही. त्यातच बियाण्याचे वाढलेले भाव, खताचे वाढलेले भाव, औषधांचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी बिलकुल असा तळाला गेलेला आहे आणि शेतकऱ्याला मरण हेच वाटत आहे की आता पाऊस जर नसला तर पुढे काय, कारण कुठलाही पीक विमा मिळत नाही. मागच्या वर्षी पण सुद्धा मिळालेला नाही आहे. एकाच तालुक्यात काही ठिकाणी पीक विमा देतं सरकार आणि काही ठिकाणी अजिबात काही देत नाही. पंचनामे करतात, सरकारी यंत्रणा कामाला लावतात, पीक विम्याचे आम्ही पैसे भरतो, पण तरी पण काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे नैराश्य आलेलं आहे शेतकऱ्यांना आणि कृषीप्रधान देश म्हणतात, मला तर हा क्रिकेट प्रधान देश वाटते. त्याच्यामुळे लोकांच्या मनात विपरीत परिणाम होऊन आत्महत्यासारख्या विचार लोकांच्या डोक्यात येतात. अत्यंत वाईट विचार आहे तो, असं व्हायला नको. पण याच्यासाठी सरकारला जे तुम्ही मायबाप म्हणता त्या सरकारने याच्याकडे थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे. हा भातकुली तालुका संपूर्णतः कोरडवाहू आहे, सलाईन ट्रॅक आहे आणि फक्त आम्ही वरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. वरच्या पाण्यानं दगा दिला तर आमचं पूर्ण वर्ष वाया जातं आणि पुढचे आमचं शिक्षणाचं, आरोग्याचं, लग्न प्रसंग, घरचे सर्व प्रसंग, घरात आजारपण याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन कुटुंब प्रमुख हा नैराश्यग्रस्त, वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. कुठेतरी इतके भाव वाढवून ठेवलेले आहेत. यावर्षी DAP मिळून नाही राहिलं, खताचे बाकीचे भाव वाढलेले आहेत आणि बियाणं असूनसुद्धा जास्त भावानं घ्यायला लावतात आणि मग सरकारी यंत्रणा कामाला लागते नाही आहे, मग एक बॅग हे देतो, एक बॅग ते घ्या, अशा प्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक सुरू आहे. त्याच्यामुळे नम्र विनंती आहे की सर्व सोडून, ते शक्तीपीठ सोडूनही पहिले कास्तकाराकडे थोडं लक्ष द्या आणि त्याचं जीवनमान उंचवा. निवड शहरी भागात विकास करून या भारताचा हा ग्रामीण भाग जो आहे याचा विकास जर झाला नाही तर हा देश याचं काही खरं नाही किंवा या ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवनाचं काहीच खरं नाही असं माझं मत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या दरम्यान घोषणा केली का शेतकऱ्याचा 7/12 आम्ही कोरा करू, पण अद्याप काहीही झालं नाही. 7/12 कोरा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कर्ज असल्यामुळे बँक कर्ज देत नाही आणि शेतकरी पेरू शकत नाही. सर्व राजकीय पक्ष, मला कोणत्याच एका पक्षाला म्हणायचं नाही आहे, सर्व राजकीय पक्ष फक्त घोषणा करतात आणि घोषणाची अंमलबजावणी होत नाही. मला तर वाटते का निवडणुकीच्या वेळेस यांचा जो जाहीरनामा असतो त्याला कोर्टानंच हे सांगितलं पाहिजे की जाहीरनाम्यात जे लिहिलं ते करून दाखवा, नाही तर तुम्ही पाय उतार व्हा. त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण शेतकऱ्याला बिलकुल त्याच्या भावनेचा दुरुपयोग करून आणि थोडंसं गाजर दाखवून हे शेतकऱ्यांचा फायदा घेतात असं मला वाटते. तो पक्ष कोणताही असो, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण बळीराजाचं नाव घेऊन हे मतं मागतात आणि बळीराजाकडे थोडंसंही एक किंचितही लक्ष नाही यांचं. फक्त निवडणुकी आला की भरघोस आश्वासनं देणं आणि नंतर योग्य वेळ आल्यावर करू, असं करू, तसं करू आणि त्याच्यातही नंतर 7/12 कोरा करताना एवढे निकष लावतात ते, अमुक नाही पाहिजे, 2 एकरवाला पाहिजे, 2024 सालापर्यंतच पैसे भरलेले पाहिजे, हा नको तो नको. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला कट ऑफ कसं करता येईल. आता आम्ही लाडक्या बहिणीचं पाहिलं, सर्वांचे फॉर्म भरून घेतले, सर्वांनी पैसे खर्च केले, आता त्याला कट ऑफ लावला कमी. सरकारी यंत्रणा तेव्हा जागी नव्हती का, तेव्हाच कमी द्यायचं असतं. लोकांच्या आशा अपेक्षा तर नसत्या वाढल्या. त्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या मुलीसाठी हे सर्व नियोजन करून ठेवलं त्या पैशावर आणि आज त्यांना भ्रमनिराश झालेला आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांची मनस्थिती व्यवस्थित नाही, त्यांचा विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर परिस्थितीवर सरकार काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सरकार कधी लक्ष देणार हाच खरा प्रश्न आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.